19व्या शतकाच्या पूर्वार्धात वर्णभेद, जातीभेद, धर्मभेद अशा अनेक रोगांनी समाज ग्रासला होता। समाजाची ही व्यथा सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुलेंनी ओळखली आणि ही लागलेली कीड दूर करण्याचा प्रयत्न केला। सती प्रथेला विरोध केला, स्त्रियांना सुशिक्षित करण्यासाठी शाळा उघडल्या, विधवा स्त्रियांना आधार दिला, अनाथ मुलांना दत्तक घेऊन त्यांना आपलं नाव दिलं। नव समाजाच्या निर्मितीसाठी आयुष्यभर कष्ट केले असे महात्मा ज्योतिबा फुले यांचा इतिहास विसरणे शक्य नाही। या सर्वांमध्ये सावित्रीबाई ज्योतिबांसोबत सर्व सत्कार्यात सावलीप्रमाणे त्यांच्यासोबत उभ्या होत्या। धर्माचे ठेकेदार बनलेल्या धर्म मार्तंडांच्या विरोधाला पायदळी तुडवून ज्योती सावित्री स्त्रियांच्या पहिल्या शिक्षिका झाल्या। विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले। म्हणूनच विद्या शिकताच पावाल ते सुख, घ्यावा माझा लेक ज्योती म्हणे। संसार करणारी स्त्री, चूल आणि मूल सांभाळणारी स्त्री गुलामाहूनही बत्तर जीवन जगत होती। समाजात मानाचे स्थान नव्हते, शाळा शिकण्याचा अधिकार तर तिच्या दूर दूरपर्यंत नव्हता। त्यामुळे जणू स्वतंत्र विचार करण्याचा परवानाच रद्द झाला होता। पतीचा मृत्यू झाल्यानंतर दुसरे लग्न करण्याचा हक्क तर नव्हताच, उलट तिला पतीच्या जळत्या सरणात उडी मारून सती जाण्यास भाग पाडले जायचं। हे असे घडण्याचे काय कारण असेल? तर फक्त आणि फक्त अज्ञान। मुलींना एकत्र यायला जागा नाही, कारण शिक्षण नाही। म्हणूनच ज्योतिबांच्या साथीने सावित्रीबाईंनी समाजकंटकांना न जुमानता समाजाच्या ठेकेदारांपासून जीवाला धोका असतानाही जीवाची बाजी लावून ज्योतिबांनी सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेत पहिल्या शिक्षिका म्हणून शिकवायला गेल्या। म्हणूनच आज साऱ्या स्त्रिया स्वतंत्र झाल्या, शिक्षित झाल्या, उच्च पदावर गेल्या। त्यांनी स्वातंत्र्याच्या आकाशात झेप घेतली। मग विचार करा, सावित्रीबाई नसत्या तर काय झाले असते? हा विचार सुद्धा करवत नाही। परंतु आज सावित्री आणि ज्योतिबा जिवंत असते तर जिवंतपणीच त्यांना मरणाला सामोरे जावे लागले असते। कारण आजच्या या सावित्रींच्या लेकी आणि ज्योतिबांचे लोक समाजाच्या नेमक्या कोणत्या संकल्पनेत जगतायत? याच प्रश्नचिन्हाच्या कोड्यातून उत्तराच्या शोधात आहेत।